शेतकरी मित्रांनो, ॲग्रोव्हिजनतर्फे आज कपाशीबद्दल चर्चाक्षेत्र आयोजित केलेलं आहे. आताच नुकतंच कपाशीबाबत जैनतर्फे माहिती दिलेली आहे. विदर्भात कपाशी हे प्रमुख पीक आहे. विदर्भातील कापूस, तूर आणि ज्वारी हे प्रमुख पीक आहे. परंतु शेतकऱ्यांची सारखी ओरड असते की उत्पादन कमी असल्यामुळे आम्हाला भाव परवडत नाही. सारखी सरकारकडे भाववाढीची मागणी होते, ती रास्त आहे. परंतु जर आपण अधिकचं उत्पादन घेतलं तर निश्चितच आपल्याला 2 पैसे जास्तीचे मिळू शकेल आणि आपली शेती परवडेल. अशा एक आपल्यातीलच श्री अमृतराव देशमुख यांचं गाव आहे अंबोडा, महागाव तालुका आणि जिल्हा आहे यवतमाळ. येथील हे सर्वसाधारण शेतकरी, शिक्षण त्यांचं फक्त 10 वर्ग, त्यांच्याकडे 14 एकर शेती. परंतु सततच्या प्रयोगातून हाडाच्या या शेतकऱ्याने एकरी मागील 4 ते 5 वर्षापासून 41 ते 51 क्विंटल उत्पादन कपाशीचं घेतलेलं आहे. त्यांचा 1 महिन्या अगोदर आम्हीसुद्धा नागपुरातच प्रोग्राम घेतलेला होता आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांची अशी मानसिकता आहे की का हो, खरोखरच 51 क्विंटल कापूस घेऊ शकतो का? परंतु आम्ही त्यांचं भाषणसुद्धा ऐकलं, प्रोग्रामसुद्धा घेतला आणि स्वतः आम्ही पाटणसावंगी येथील सावनेर तालुक्यातील 20 ते 25 शेतकरी घेऊन त्यांच्या फार्मला आम्ही व्हिजिट दिली. 51च का, पण आम्ही शाश्वतीनं सांगतो की ती 61 क्विंटलसुद्धा उत्पादन घेऊ शकतात. अशा हे शेतकऱ्यांचे मनोगत आज ते आपल्यासमोर मांडणार आहेत. श्री अमृतराव देशमुख आज आपल्याला आपल्या अनुभवातून आपला कपाशीच्या बाबतीत अनुभव कथन करतील. आदरणीय मंच, उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. माझं नाव अमृतराव दादाराव देशमुख, मुक्काम पोस्ट आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज थोड्या प्रमाणात थोडक्यात जे मी काय शेतावर प्रयोग केले, यशोगाथा, हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीन. मी गेल्या अनेक 8-10 वर्षापासून शेतात भरपूर असे प्रयोग करत असतो. जसे की कापूसच नव्हे तर भुईमूग कापसाचे जवळपास 40 ते 51 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेत दरवर्षी तो सातत्य आणखीन बी चालूच आहे. तसंच भुईमूग 20पासून 28 क्विंटलपर्यंत भुईमुगाचं पण उत्पन्न निघते. सोयाबीन 15-16 क्विंटलच्या पुढं. तुरीचं बी आता यावर्षी तुरीचे बी भरपूर असे प्रयोग केले आहेत. आणि असं सर्व पिकं थोड्या बारीक गोष्टीचा अभ्यास करून जवळपास त्याच्यात हार्ड यील्डिंग काढलेलं आहे. दरवर्षी माझ्या शेतात असं महाराष्ट्रात कुठेही रेकॉर्ड नसेल 30 ते 40 हजाराच्या वर शेतकरी येतात. महाराष्ट्रात नव्हे, गुजरात, आंध्र, कर्नाटक, MP या राज्यातून पण येतात. आणि या पद्धतीनं आता जी काय मी काय 51 क्विंटल उत्पन्न घेत आहो, ही मी एक लबाड पण बोलू शकतो. पण माझ्या पद्धतीनं जर तुम्ही जर या पद्धतीनं जर उत्पन्न जर वाढवलं तर ते गोष्ट खरी आहे. म्हणून या पद्धतीनं आता सध्या हजारो एकरवर या पद्धतीनं बरेचसे शेतकरी 30, 35, 40 क्विंटलच्या पुढे उत्पन्न घेत आहेत. आता आपण पाहतो की पिकं कोणी चना घेऊन आपलं सोयाबीन घेऊन चना घेतात. पण मी बरेचसे वर्ष प्रयोग करून समजा जे काय मला 2 पिकं सर्वात चांगले वाटतात, एक कापूस आणि त्यानंतर भुईमूग उन्हाळी पीक. सोयाबीनचं पीक 10 क्विंटलपासून जर जास्त वाढवत तर 3-4 क्विंटल म्हणजे 12-14 क्विंटलपर्यंत निघते, त्याच्या पुढं जात नाही. असे कोणते बरेचसे पिकं आहेत पण ते जात नाही. कापसाचे पीक आहे 4 क्विंटलपासून 40 क्विंटलपर्यंत जाते. भुईमुगाचं बी उत्पन्न आहे 6 क्विंटलपासून 28-30 क्विंटलपर्यंत याचा उतार आपण जातो समजा.
आणि म्हणून हे 2 पिकं खूपच परवडतात, आपल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. आता जे काय आपण प्रयोग करत आहोत, हे प्रयोग बघण्यासाठी जवळपास रोजचे 300 ते 400 शेतकरी पण आपल्या शेतात राहतात. आणि भुईमुगाचे शास्त्रज्ञ डॉक्टर काळे हे 2 वर्षापासून आपल्या शेतावर येतात. आज ते तर हजर बी आहेत आणि त्यांचं बी मार्गदर्शन आमच्या कामी पडलेलं आहे. आणि म्हणून आपण येथपर्यंत उत्पन्न भुईमुगाचं पण घेतलं आहे. आता आपण जर शेती एका पैशाचे 3 पैसे झाले तर शेती परवडेल, अन्यथा 2 पैसे झाले तरी शेती परवडणार नाही. आणि म्हणून मी आतापर्यंत जे काही व्यापारी दृष्टिकोनातून शेती केलेली आहे, एका पद्धतीत खर्च आपला कसा कमीत कमी होते आणि एका पट्ट्यात आपला खर्च उत्पन्न कसं वाढते जास्त, याच्याकडे मी भर दिलेला आहे. आता लगेचच्या काही काळात काही शेतकरी म्हणतात रासायनिक शेती परवडत नाही, जैविक शेती परवडते, असे वगैरे वगैरे. आणि आम्हाला बी बरेचसे शेतकऱ्याचे प्रश्न येतात की तुम्हाला जैविकबद्दल काय म्हणायचं, रासायनिक खताबद्दल काय म्हणायचं आहे. जसं की 2 हात आहेत, 2 पाय आहेत, गाडीचे 2 चक्के आहेत, दैव आहे, कर्तृत्व आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, असेच जोड आहे, प्रत्येकाला जोड आहे. तसाच रासायनिक खत आणि जे आपलं शेणखत यांचा जोड द्यावाच लागेल, तेव्हा ते शेतीचं उत्पन्न भरपूर निघणार आहे. आता मित्र सांगायचं म्हणजे तुम्हाला भरपूर आहे, पण मी जे काय प्रयोग केले आहे याच्यात खूप वेळ जाणार आहे. समजा मी असे बारीक बारीक असे भरपूर प्रयोग केले आहेत. कापसात तर तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत जरी थांबले तरी मी विशेष तुम्हाला संपू देणार नाही. आणि म्हणून एवढा बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केला आहे. ह्या प्रयोगातून तुम्ही काही याच्यातल्या जरी गोष्टी थोड्याशा जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला ॲव्हरेज दुप्पट येणं नक्कीच आहे. आणि म्हणून मागं आपण काय प्रयोग करत गेलो आहोत, हे प्रयोग इतर शेतकऱ्यांना पर्यंत पोचले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी शेतकऱ्यांना या प्रयोगाची माहिती देत असतो. आणि याच्यातच मागं सुधीर भाऊ आमच्या शेतात 2 ते 3 वेळा आलेले आहेत. आणि त्याने इथे एक नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. आणि त्या पत्रकार परिषदेत जानरावजी हे पण होते. आणि त्यांची आमची ज्यावेळेस चर्चा झाली ते त्यावेळेस त्याने इथे एक कार्यक्रम घेतला. आणि ह्या कार्यक्रमामुळं इकडल्या भागातले शेतकरी तर भरपूर वाढलेले आहेत. आणि यांची माहिती होऊन मध्य प्रदेशमध्ये बी बरेचसे कार्यक्रम झाले, तेथून पण बरेचसे शेतकरी आले आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या शेतात कास्तकार येतात त्यांना असं वाटते की खोटंच वाटते, पण ज्यावेळेस शेतात ते परिस्थिती पाहून खरोखरच ते असं करावं अशी त्यांची इच्छा होते. आता हे जे मी जे काय बारीक बारीक प्रयोग केले आहेत ते सुरुवातीला नांगरटीपासून सांगेल. आता हे कापसाचे जे पीक आहे याला 3 फाळीनं नांगरटी करायला पाहिजे, पलटी नांगरानं. पण बरेचसे शेतकरी पाहतो आपण 2 फाळीनं नांगरटी करतात, खोल नांगरटी, आणि आरे पाडू पाडू पण नांगरतात. या आरे पाडू पाडू नांगरल्यामुळं काय होते की कुठं गड्डे आणि कुठं बांध येतात. याच्यामुळं शेताची पण निवड बिघडते आणि 4 ते 5 क्विंटलचं उत्पन्न कमी होते. म्हणून ही नांगरटी जे करायची आहे 3 फाळीनं ही नांगरटी करायला पाहिजे. आणि एखादा आपल्या इकडं पान बसन किंवा आपण चिवाड शेती म्हणतो अशा जागी रोटावेटरच करायला पाहिजे. आणि जर नांगरटी करतो आपण, हे जर 3 ते 4 क्विंटलचं उत्पन्न कमी होते, म्हणून या पद्धतीनं 3 फाळीनं नांगरटी करायला पाहिजे. आता आपल्या शेतात भरपूर शेतकरी येतात आणि ते आपल्या प्रयोगाला पाहून त्यांचं पण म्हणणं पडते की आम्हाला एवढाच ॲव्हरेज घ्यायचा आहे, तर तुम्ही मार्गदर्शन करा. आम्ही त्यांना पहिलं सरळ सांगतो, जर आपल्याकडं इतर सोर्स जसं दुकान असेल, सर्व्हिस असेल किंवा इतर कोणता शेती सोडून इतर सोर्स असेल तर एवढं उत्पन्न काढूच नका. जसं की 35-30 क्विंटलच्या उत्पन्न काढणं हे पण चांगलं नाही, 100 टनाच्या वर ऊस काढणं हे पण चांगलं आहे. कोणतेही उत्पन्न आपण जे हायल्डिंग घेतो समजा हे चांगलंच नसते. कारण जे काय मधले शेतीचे अन्नद्रव्य जे पडलेले आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात उचलले जातात.
आणि नंतर यावर्षी 2 पोते टाकले, 4 पोते टाकायला लागलं, 6 टाकायला लागलं आणि कालांतराने जमीन पण आपली पिकणार नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो की त्यांना उत्पन्नच काढायचं, की एवढं काढू नका. पण तरी पाहिजे काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की नाही आम्हाला एवढं उत्पन्न घ्यायचंच. मग आम्ही त्यांना एक उदाहरण देतो, एक जर्सी गायचं. जर आपण जर्सी गायचं जर दूधच काढलं तर ते काही दिवसाला गाय टिकणार नाही. मग आपल्याला गाय बी टिकवायची आहे आणि दूधही जर काढायचं आहे तर आपण काय करतो की जेवढं काय गाय दूध देते त्याच्या हिशोबाने 1/4 आपण त्याला आपण आलेप ठेप लावतो समजा. आणि जे म्हणजे काय होईल की गाय दूधही देईल आणि कालांतरात टिकल. आणि म्हणून तुम्हाला जर एवढं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर कमीत कमी 2 ट्रॉल्या शेणखत, 8 बैल बंड्या शेणखत असा पाहिजे एकरी. आता प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं पडते आता काही ढोरं कोणाजवळ राहिलेच नाही तर मग बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं पडते की शेणखताला आमच्याकडे शेणखत न्यायला पर्याय काय. आम्ही म्हणतो शेणखताला पर्याय शेणखत आहे, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून 2 ट्रॉल्या शेणखत घ्यायचं. आता आपण 7 ते 8 वर्षापासून बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून बरेचसे प्रयोग केले. त्याचप्रमाणे शेणखताचा पण आपण प्रयोग केला, हे खूपच छान आहे. जसे की आपण आता पाहतो की 10 परणे अर्क बाकी वगैरे वगैरे बरंचसं मार्केटमध्ये आलेलं आहे. समजा गांडूळ खत आहे, हे खूप अवघड आहे. पण मी जे काय खत बनवतो हे खत खूप सोपं आणि खूपच चांगलं आहे आणि याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत. आता हे जे 2 ट्रॅक्टर शेणखत टाकायचं हे कसं वापरायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता आम्ही काय करतो की सुरुवातीला आता हे जे शेणखत आहे जे काय आपल्या गोठ्यात उकंड्यात जे पडलेलं असते समजा, बरेच शेतकरी पाहतो की आपण सुरुवातीला टाकत नाही तर उन्हाळ्यात टाकते समजा. पण आम्ही काय करतो हे शेणखत केव्हा टाकायचं, ज्यावेळेस आता आपलं सोयाबीनचा संपला सीझन आणि आपल्याला कापूस असो किंवा इतर कोणतेही पीक असो, अशा वेळेस सोयाबीन निघल्या आता या महिन्यात ते सोयाबीन आपलं जे काय शेणखत आहे ते उकंड्यातून काढून एखाद्या जिथं काय कापूस असो किंवा इतर पीक लावतो अशा झाडाच्या छावणीखाली टाकायचं ते. आता हे काय टाकायचं याचं कारण कसं आहे, ज्यावेळेस आपण शेणखत पाहतो मी उकंड्यात ज्यावेळेस आपण गड्याच्या हाती खततो असं काढतो त्यावेळेस त्याच्यातून चटके पण बसायला लागते आणि उष्णता पण खूप असते, हीट खूप असते, त्यात चटके बसायला असते. आणि एवढे हीट असता वेळेस त्याच्यात जीवाणूची तयारच होत नाही. आता आपल्याला बरेचसे पाहतो आपण कंपन्यावाले सांगतात की समजा की या शेणखतात एक काहीच नाही, 0.5 म्हणजे एका टनास अर्धा किलो नत्र आहे, बाकीचं वगैरे वगैरे आहे म्हणून समजा. आम्ही म्हणतो की बरोबर आहे त्या शेणखतात काहीच नाही. पण शेणखत एक खत नसून एक जीवाणूचं खाद्य आहे. हे शेणखत एक खत नसून जीवाणूचं खाद्य आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आतापर्यंत आपण पाहतो की हे रासायनिक खतं खूप टाकून तणनाशक पण मारवलो आणि जमिनीतले काही जीवाणू होतं हे दिवसेंदिवस कमी कमी होत चालले समजा. आणि म्हणून आपल्याला सर्वात जर महत्त्वाचं असेल तर जमिनीतले जीवाणू वाढवणं सर्वात गरजेचं आहे. आणि म्हणून जीवाणू कसं वाढतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे शेणखत एक खत नसून जीवाणूचं खाद्य आहे. आणि म्हणून हे खत कसं तयार करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मग हे काय करायचं की आपण शेणखत जिथं काय आपल्याला इतर पीक घ्यायचं आहे असं 10 बाय 15च्या चौरस फुटामध्ये ते शेणखत टाकायचं. आणि टाकल्यानंतर काय होईल की त्याच्यातलं हीट निघून जाईल त्या शेणखतातलं. आणि नंतर त्याच्यावर रोज सकाळ संध्याकाळ 1च्या मोटारनं त्याच्यावर पाणी मारायचं. आणि पाणी एवढं मारायचं की 7 ते 8 दिवसात समजा एकदम थंडगार झालं पाहिजे ते शेणखत. आणि थंडगार झाल्यानंतर जसं की 1 एकरसाठी 2 ट्रॉल्या शेणखत, तसंच 1 एकरसाठी 4 किलो ट्रायकोडर्मा, 4 किलो PSB आणि 4 किलो आयझॅक्टोबॅक्टर. आणि आता बरेचशा कंपनीचे NPK जे जीवाणू होतं हे पण जसं की नेट सर्पचं पण NPK आहे समजा, ते 500 ml मारलं समजा, त्याच्यावर गुळाचं फवारणी केली, असं तुम्ही अधिक काही करू शकता समजा. आणि नंतर मग काय करायचं की जे द्रावण आहे समजा हे 50 लिटरच्या पाण्यामध्ये याचं द्रावण करायचं आणि वर त्या शेणखताच्या ढगावर जाऊन सबलीनं असे छद्र मारायचे, थोडेसे लहान कुठं 2.5 फूट कुठं 3 फूट कुठं 1.5 फूट असे छद्र मारायचे. मग एका ट्रायकोडर्मा टाकलं तर दुसऱ्यात PSB, दुसऱ्यात रायझोबियम असे ते त्याच्यात ते टाकायचं. आणि तुमच्यात जर कुटार असते आपल्या शेतात समजा सोयाबीन असो गव्हाचा असला गोंधळ तर खूपच चांगलं समजा. आणि नंतर मग 3 इंच त्याच्यावर आच्छादन करून टाकायचं त्या शेणखतावर. आणि नंतर मग सतत त्याच्यावर पाणी मारत राहायचं, 7-8 दिवसाला 8-10 दिवसाला पाणी मारत राहायचं. नेहमी त्याच्याकडे लक्ष द्यायचं की ते शेणखत गरम नाही झालं पाहिजे, हात घालून नेहमी पाहायचा. आणि नंतर हे शेणखत तयार झाल्यावर त्या कापसाला किंवा इतर कोणतेही पीक असो की तेव्हा 2-2 पानं व्हायला पाहिजे, त्यावेळेस ते शेणखत टाकायचं. आणि हे 2-2 पानं काय समजा की काय आपण जे शेणखत घेतो त्याच्यात जसं हात घालून पाहायला वर काढलं शेणखत तर एकदम पत्तीसारखं रव्यासारखं शेणखत होईल ते.
हे पत्तीसारखं रव्यासारखं शेणखत काय होईल की त्याच्या जीवाणू संख्या लाखानं कोटीनं वाढलेली असेल त्याच्यात. आणि मग हे जीवाणू जिवंत राहण्यासाठी त्या शेतात ओल असायला पाहिजे. आणि म्हणून 2-2 पान असल्यावर ते ओल असते. मग आपण काय करा की जे 5 फुटाचे जे फट्टा आहे त्यांना 5 फुटाच्या फट्ट्यानं ते शेणखत टायपिंग करून टाकायचं. वखर जेवढे आपले जे 5 बसते तेवढ्या, आणि नंतर त्याच्यावर वखरपाळी करायची, म्हणजे ते माती आड होईल. आणि मग जमिनीत तर बराचसा काडी कचरा वगैरे असते समजा, ते जीवाणू उपाशी मरणार नाही. नंतर लाखाचे 2 लाख, 10 लाख, 20 लाख असे कितीतरी असे जीवाणू वाढतील. आणि म्हणून असं शेणखत घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून असं जर शेण घेतलं तर कमीत कमी 2 ट्रॉल्या शेणखत 28 ते 32 ट्रॉल्या टाकल्यासारखं होईल. असं शेणखत जर घेतलं तर आपल्याला मायक्रोन्यूट्रन्स 4 ते 5 योजनेवर कोणतंही द्यायचं काम नाही. असं शेणखत घेतलं तर आपलं शेती कधीही खराब होणार नाही. आणि म्हणून असं शेणखत घ्यायचं. पण आपण काय करतो की नेमकं हे जे शेणखत आहे हे ज्यावेळेस मेमध्ये सर्व लग्न कार्य आटोपल्यानंतर आपण उकंड्यातलं एवढं गरम गरम शेतात टाकतो आणि ढगं करतो आणि पखरून देतो, पूर्ण पखरून देतो. आणि ह्यामुळं काय होते की जे काही जीवाणू त्याच्यामध्ये असले शेणखतात ते सर्व तेवढ्या उन्हानं सर्व मरून जातील. आणि नंतर अशा शेणखताचा फक्त 7 ते 8% जे आपण टाकलेलं आहे समजा हे कामी पडते आणि नंतर व्हायलाच जाते. पण तुम्हाला एक मोठा त्याचं समाधान होते. बरेचसे शेतकरी सांगतात आम्हाला 10 ट्रॉल्या टाकलं, 12 ट्रॉल्या टाकलं शेणखत, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि नंतर याचा फक्त 7 ते 8%च कामी येते, बाकीचं सर्व वाया जाते. आपण ज्यावेळेस आपण एक गरम गरम शेणखत ज्यावेळेस शेतात टाकतो त्यावेळेस काय असते की जे काही गुरंढोरं ज्यावेळेस शेतात चोरून येतात आणि ज्यावेळेस ते सायंकाळचा ज्यावेळेस रोत करतात तर त्या रोतामध्ये ते जे काय बिवड आहे, कचरा आहे, हे त्याच्यात रोतात जात नसल्यामुळे काय आलं की ती शेणाद्वारे पूर्ण उकंड्यात जाते. आणि नंतर मग आपल्याला असं एवढा समजा गवत कचरा निघते की आपल्याला असं वाटते की खत उगंच आपण टाकलो समजा, आणि आपल्याला निंदाचा पण खर्च वाढत समजा. आणि म्हणून असं शेणखत घ्यायचं नाही. आणि आपण ज्यावर्षी या शेणखतावर 15 दिवसाला ज्यावेळेस पाणी मारतो त्याच्यावरती काय जी बिवड आहे हे कुजून जाईल, त्याच्यातले जीवाणू पण खाऊन जातील, आणि नंतर एकही काडी कचऱ्याची होणार नाही. आणि म्हणून या पद्धतीनं आपण शेणखत तयार करायला पाहिजे. आम्ही सांगतो की रासायनिक कसे खतं द्यायचे, बऱ्याच शेतकऱ्याला ते 3-3 इंचाच्या पद्धतीने सांगतो. ते काही शेतकऱ्याला 1 किंवा 2च वेळेस रासायनिक खत द्यायचं काम पडलं, बाकी द्यायचे काम नाही. म्हणून असं शेणखत घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता आपण ज्यावेळेस शेतात जे लागवड करतो, जे बियाणे घ्यायचे आहेत, हे सर्वात ॲव्हरेज 51-50च्या पुढं जे जाणार आहे समजा ते 22 मेला आपण ओलीत जर असेल तर 22 मेला लागवड करायला पाहिजे. त्याचं उत्पन्न सर्वात जास्त मिळते आणि त्याला रिप्लेसला पण जास्त दिवस मिळतात. आणि जे आपण 22 मे ते 1 जूनपर्यंत लॉंग ड्युरेशनच्या व्हरायट्या घ्यायच्या, 180, 90, 95 दिवसाच्या पल्ल्याच्या पळणाऱ्या म्हणजे व्हरायट्या घ्यायच्या. आणि 1 जून ते 10 जूनपर्यंत शॉर्टवाल्या घ्यायच्या. आणि 16च्या पुढं जर गेलं तर मग अर्ली व्हरायट्या घ्यायच्या. आणि या पद्धतीनं आपण त्या बियाण्याचं नियोजन करायचं. आता आपण हे जे बियाणं घेतो ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस उत्तर दक्षिण लावा पाहिजे. पूर्व पश्चिम लावलं तर 5 ते 6 क्विंटलचं उत्पन्न कमी होते समजा. आणि म्हणून हर गोष्टीची मी बारीक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. तसंच सूर्यप्रकाश हे सर्वात महत्त्वाचं आहे की कापसाला सूर्यप्रकाश 80% महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचा असं सूर्यप्रकाश. आता आपण पाहतो उदाहरणार्थ सूर्यफूल आहे. हे सूर्यफूल काय करते की सूर्यफूल हे स्वतःभोवती फिरते, सूर्याच्या भोवती फिरते, म्हणून आपण त्याला सूर्यफूल म्हणतो, नाव घेतो. म्हणजे जसा जसा सूर्य चालला असं त्याचं तोंड बदलते. कापसाचं पण पीक आहे, इतर पीक सर्व तसं आहे समजा की त्याच पद्धतीचं आहे, पण आपण त्याच्याकडे लक्षच करत नाही. कापसाचं पीक पण तसंच आहे. ज्यावेळेस तुम्ही सकाळच्या पारी जेव्हा सूर्य उगवते त्यावेळेस ते कापसाचे जे शेंडावरचा जे टोक आहे हे उगवत्या दिशेनं राहते. ज्यावेळेस सायंकाळचा सूर्य माळवते त्यावेळेस ते सायंकाळचा पाहिलं त्याचा टोक माळवत्या सूर्याकडे असते. आणि मग बरसातीत जर एखादा मोठा जर ढग सूर्यावर झाला तर त्याचे पानं असे पहा तुम्ही जर शेतात जात असाल तर असे उभे असे पुरे होते. आणि अशा वेळेस आम्हाला बरेच शेतकऱ्याचे फोन येतात, मग हा कापूस खूप चांगला होता हो, आता त्याचे पानं उभेच झाले म्हणते. तर आम्ही म्हणतो पहा एखादा सूर्यावर मोठा ढग आला असेल तर ते म्हणतात बरोबर आहे, सूर्यावर ढग आहे. आणि म्हणून आपण याच्यात लक्षात येते की समजा सूर्याचं आणि त्या कापसाचं केवढं मोठं नातं आहे. तुम्ही एखाद्या वेळेस बरसाईत पहा 1-1:30 वाजला तरी असं वाटते आपल्याला 3-4 वाजल्यासारखे वाटते. एवढं म्हणजे आभाळ असते, काळा कुट्ट अंधार असते झडीच्या वातावरणात. त्यावेळेस त्याचा जर टोक जर पाहिला तेवढ्या याच्यात तरी त्याचं जे टोक आहे त्या सूर्याच्या सानिध्यातच असते. म्हणून आपल्याला ते समजलं जाते की येथं सूर्य आहे म्हणून समजायचं आपण.
वेलवर्गीय जरी पीक असलं तरी वेलावर वेल चढत नाही. जिथं काही रिकामी जागा असते तिथ्याच जागी ते वेल पण वाढतात. आणि म्हणून सूर्यप्रकाशाला खूप महत्त्व. आपण जसं की सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्यात 3x3 कापस लावत होते, 3x3 असं सूर्यांदा. आणि त्यावेळेस पाहत होतो आपण की 3x3 ज्यावेळेस कापूस लावत होतो त्यावेळेस ते पूर्व पश्चिम ही बाजू लवकर मिळत होती, उत्तर दक्षिण बाजू लवकर मिळत नव्हती. पहा तुम्ही केलं तर. पण एखाद्या शास्त्राने असो किंवा एखाद्या शेतकऱ्याने त्याच्यावर प्रयोग करून किंवा त्याच्यावर बारकाव्याने लक्ष दिलं का समजा की दोन्ही बाजू सारख्या असतात, एक बाजू लवकर मिळते, एक बाजू लवकर काय मिळत नाही, आहे की नाही. आणि म्हणून काय शेतकरी काय केले, आमच्या इकडं 4 फूट उत्तर दक्षिण लावत गेले आणि आपलं पूर्व पश्चिम लावत गेले आणि उत्तर दक्षिण 3 फूट गेले. आता हल्लीच्या काळात 6 फूट पूर्व पश्चिम लावतात, 1 फूट उत्तर दक्षिण लावतात. कारण ही बाजू काऊन लावून ठेवली की लवकर मिळत नाही, आणि मोठी बाजू ठेवली की लवकर मिळते म्हणून ही बाजू मोठी ठेवली. आणि हे बाजू काय मिळते याच्याकडे कोणीही लक्ष नाही केलं. मी सांगितले की त्याचा खूप मोठा सूर्यासोबत खूप मोठा दोस्ताना. आता मी तुम्हाला एक सूर्यासारखं बोलावलं आणि तुम्ही दिवस माझ्याकडं सारखं पाहत ऐकत राहिले समजा. आणि काही जणाला मी दिसत नसल्यामुळं काही जण इकडे पण येऊन पाहतात ना समजा, इकडे येऊन पाहिलो समजा. म्हणून काय पाहतो की आपण हे जे सूर्य आहे पूर्व आणि पश्चिममध्ये या दोन्हीकडेच जास्त राहते आणि फक्त दुपारा 12 वाजता येते सरका. आणि एक बॅटरीसारखं पण असं सूर्यप्रकाश मिळते. दुसरी गोष्ट या पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त असल्यामुळे ज्यावेळेस पलाटी जे असते, ज्यावेळेस उगवते सूर्य त्यावेळेस आपली ही बाजू आहे पूर्व पश्चिम अशी एकाशी एक माग आहे नाही समजाशी. आणि मग ज्यावेळेस सूर्य इकडून उगवते त्यावेळेस ही जी पलाटी आहे तिच्या पाठीमागची जी पलाटी आहे हिला सूर्य दिसतच नाही. हे दिसत नसल्यामुळे काय होते की इकडल्या अँगल उत्तर दक्षिण वाढते. इकडल्या अँगलमध्ये मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की मी तुम्हाला दिसत नसल्यामुळे तुम्ही इकडे येऊन पाहिले मला, तसं त्या पलाटीला दिसत नसल्यामुळे ती इकडल्या बाजूने अँगलमध्ये वाढते. इकडल्या अँगलमध्ये वाढल्यामुळं काय की ते फळफांद्याचे टेज वाढणार नाहीत, फळफांद्या टेज लांबतात. हे 3 इंच असं तर 5 इंच पडलं समजा. आणि मग आपल्याला तर माहीतच आहे समजा, मग फटा मिळाला की आपला ॲव्हरेज गेला समजा. आणि म्हणून ते फटा लवकर मिळते. आणि आपण म्हणतो की सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम जास्त मिळते, तर मग तिला उत्तर दक्षिणमध्ये काय वाढायला लागते, म्हणजे ते पूर्व पश्चिममध्ये सूर्यप्रकाश भरपूर भेटत नाही ना. आणि म्हणून कसं आहे पूर्व आणि पश्चिममध्ये ज्यावेळेस सूर्य असते त्यावेळेस इकडल्या बाजूनं सावली पूर्वेकडून पश्चिमेस पडते आणि पश्चिमेसमधून इकडं पडते समजा. म्हणजे काय झाले की हे सावली जी आहे समजा, एक जसं की एक कोंबडी आहे समजा, तिचे जे अंड पिला असते तिच्या फकात सुरक्षित राहतात ना. आणि म्हणून इकडली ज्यावेळेस सावली लांब पडते तर त्यात जे तंतुमुळे असतात, अन्नद्रव्य जे घेणाऱ्यामुळे हे खूप लांब आहेत समजा, खूप लांब जातात. तिच्या सावली जेथपर्यंत पडते तिथपर्यंत ते तंतुमुळ्या वाढतात. आणि त्याच्यामुळं काय झालं की अन्नद्रव्य बी भरपूर वाढल्या जाते. आणि पूर्व पश्चिम ज्यावेळेस हवा चालते तर कापसाचं एकावर पडते समजा, त्याच्यामुळे भरपूर नुकसान होते. असे बरेचसे कारणं आता बारीक पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण. आणि म्हणून पूर्व पश्चिम न घेता उत्तर दक्षिणच घेतले नाही तर 4 ते 5 क्विंटलचं उत्पन्न कमी येईल समजा. आणखीन जर याच्यात असेल तुमचं समाधान झालं ना तर नंतर मी चर्चा करीन नंतर समजा तुम्हाला या उत्तर दक्षिण असलं तरी समजा बारीक गोष्टी. आता या पद्धतीत आपण लागवड करायची. आता आपण काय करतो की झाडाची विरळणी करतो. आता हे ज्यावेळेस आपण लागवड करतो 1 फुटानं लागवड करतो आणि नंतर 35-40 दिवसाला त्या झाडाची विरळणी करतो. आता ज्यावेळेस झाडाची विरळणी करतो त्यावेळेस 45-50 दिवस होतात त्याला. आणि आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्याला सांगतो की झाडाची विरळणी करा, पण त्याचं म्हणणं पडते की आम्ही एवढाला झाड आमचे उपटण्याची हिंमत होत नाही आणि त्याला आम्ही लहान लेकरासारखं जोपासलं आणि आम्हाला ते उपटूच वाटत नाही. मग आम्ही म्हणतो 4 ते 5 क्विंटलचं उत्पन्न तुम्ही कमी घ्या. याचं कारण असं आहे, आपण 35-40 दिवसाला त्याची विरळणी का करतो समजा, कारण त्यावेळेस त्या झाडाची ओळखच होत नाही. ओळख होते की पातळ बोंडाच्या ज्यावेळेस रूपांतर म्हणजे बोंडात होते त्यावेळेस त्या झाडाची ओळख होते. आणि म्हणून त्यावेळेस काय असते की 3 ते 5% नरग्याचे झाडं असते, त्याला पातं लागते, फूल लागते, पण बोंडच तयार होत नाहीत. असे नरग्याचे झाडं. काही झाडं असतात की पूर्ण उभेच वाढतात, फार विकृती असते झाडात, सारखे झाडच वाढतात. आणि काही झाडं असतात की ज्याची बरोबर क्रॉसिंग न झालेली असते, त्याला एकदम बारीकसं पातं येते आणि बारीकसंच बोंड लागते समजा. असे झाडं कमीत कमी एका एकरात 1,500 झाडं निघतात. आणि ते झाडं उपटून काढून फेकून द्यायचे. म्हणजे 8-10 दिवस त्याचं झाडं ठेवायचे आणि नंतर त्याचे पानं गळ झाली की ते मग कापूस म्हणजे ते झाडं धुऱ्यावर टाकून द्यायचे. याचं कारण असं आहे की उदाहरणार्थ समजा की एखाद्या शाळेत आपण पाहतो की टक्केवारी मुलं घेतात,
की शाळेची अनिवार्य चांगली लागण्यासाठी. आणि म्हणून आपण ज्यावेळेस ते पीक घ्यायचं ते एकदम आपल्या शेतात ते पूर्ण टक्केवारीच असलं पाहिजे आणि मग असं एक टक्केवारी त्याची विरळणी करून घ्यायची. आतापर्यंत आपण शेती करायलो, वाडवडलीची शेती आहे, जसं आजाने शेती केली, वडिलांनी शेती केली. आणि ज्यावेळेस आपण शेती करायलो त्यावेळेस ते दुकानदाराला पानं नेऊन दाखवतो किंवा इतर कंपनी असो किंवा इतर पुस्तकी ज्ञानवाले लोक असो त्यांना आपण पानं नेऊन दाखवतो याच्यावरचा कोणता रोग आला. समजा शेतीसारखा सोपा धंदा आहे काही नाही. याची कॉपी नकल होऊ शकते. धुऱ्याचा शेतकरी काय फवाराला ते आपण फवारू शकतो. आणि मग एवढी सोपी शेती बी आपल्याला करणं होत नाही. आणि म्हणून आपल्याला त्याचं करणं होत नाही आणि माहीत नाही. म्हणून आपण मग काही दुकानदाराला काही कंपनीवाल्याला विचारतो आणि ते जे 4 गोष्टी सांगतात त्या 4 गोष्टीमुळे सौऱ्याचा ॲव्हरेज कमी येते. ते 4 गोष्टी सुरुवातीला कोणत्या सांगल्या जातात? सुरुवातीला सांगितलं जाते की बेसल डोस द्या, पेरतावेळेसच खतं द्या, कोणी म्हणते ते नांगरवटीतच खतं टाकून द्या. दुसऱ्यांदा सांगितलं जाते आपल्याला 65 दिवसात सर्वच खतं आटवा. तिसऱ्यांदा सांगतात आपल्याला 5 फूट पलाट झाली की त्याचे शेंडे खुडा. आणि आता चौथ्यांदा आता हे एवढं मी पाकतो. आता शेतकरी कोणतं मायक्रोन ट्रस्ट आणि वगैरे वगैरे जे काय आपण टाकायलो समजा याच्यामुळं लिओसिल चमत्कार टॅनिक ह्याच्यामुळं समजा खूपच ॲव्हरेज घटते या 4 गोष्टीमुळं. मग आपण सुरुवातीला बेसल डोस दिला की पाहतो आपण की सुरुवातीला 1 फुटापासून फळफांद्या लागायला सुरुवात होते. आणि रिकामं झाड असल्यामुळे त्याला कमी खतातही खूप वाढल्या जाते. खूप डिस्टन्स पण त्याचे फळफांद्याचं लांब पडतात. सुरुवातीला बेसल आम्ही जसं की 30 दिवस कोणतंही खत देत नाही, 35 दिवस फवारणी करतो. समजा खतं टाकली की रोग सुरू. मग आपलं सुरुवातीलाच खतं असल्यामुळं काय होतं की त्यातल्या बारीक बारीक मुसा असलेल्या पात्याच्या ते पडल्या जातात. आणि नंतर मग आपण मोठा कापूस झाल्यावर त्याचे खाणे पण मोकळे दिसतात. मग आपण म्हणतो एखाद्या दुकानदारानं की एखाद्या कंपनीवाल्याला आपल्याला फसवलंच म्हणतो, बियाणंच बघत दिलं म्हणतो. आपण सुरुवातीला खतं दिल्यामुळं काय होईल की कचरा जे तण आहे याचं खूप वाढून आपल्याला खर्च पण वाढेल. आणि सुरुवातीला बेसल डोस टाकल्यामुळं असे बरेचसे घाटे आहेत समजा, ते आता बारीक बारीक तर सांगता जमणार नाहीत. आणि नंतर आपल्याला सांगितलं जातं की 65 दिवसात सर्वच खतं आटपा. 65 दिवसाच्याच पुढं जास्त खतं लागतात. एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून द्यायचा, जसे जसे बोंड लागतील तसं तसे त्या बोंडाच्या हिशोबानं खतं द्यायचं. झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नाही द्यायचं, बोंडाच्या हिशोबानं खतं द्यायचं. उदाहरणार्थ आपल्याला 100 लोक जीव घालायचे आहेत, स्वयंपाक 100 करायचा असला आपल्याला 100 लोकांचा स्वयंपाक करावा लागते ना. आणि म्हणून त्या बोंडाच्या हिशोबानं खतं द्यायचे. मी पुढे सांगेल तुम्हाला की खतं कसे द्यायचे, समजायचं कसं. मी जे सांगेल 2-4 प्रयोग जरी तुम्ही केले तरी ॲव्हरेज सहज दुप्पट वाढणार तुमच्याला. आणि म्हणून 5 फूट झाली पलाटी की आपण त्याचे शेंडे खुडायला होतो, समजा खुडतो. आता ह्या गोष्टीमुळे सर्वात ॲव्हरेज कमी येते शेंडे खुडल्यामुळं. आता कसं आहे की ज्यावेळेस आपण 5 फूट पलाटी झाली त्यावेळेस ते पलाटीला फळफांदे असतात 22, 24, 26 फळफांदे असतात. 18 ते 20 फळफांद्यावरच ते आपण त्याला कट केलं जातं. मग काय होते की कट केल्यामुळं हे जे झाड आहे हे असं आडवं पसरतं एक छतासारखं. आणि मग नंतर आता आमच्या शेतात येऊन पहा समजा की हे जे सूर्यकिरण आहे प्रत्येक बुडापर्यंत जायला पाहिजे. प्रत्येक पान त्याचं जे आहे त्याचं प्रत्येक पान कामोकामी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक पानानं फोटेशन करण्याची क्रिया घेतली पाहिजे. म्हणजे फुकटात खूप अन्नद्रव्य पण भेटून जाईल. आणि मग काय होईल की हे असं पसरल्यामुळं हे सूर्यकिरण बुडापर्यंत जाणार नाही. आणि मग ते जे पानं आता हे आयदी पण होतील आणि फोटेशन करण्याची क्रिया पण होणार नाही. मग नंतर ते पिवळे पडून मग तर गळून जातील आणि बोंडाचा आकार पण खूपच लहान राहील. आणि मग एखादं जर उदाहरणार्थ अवकाळी जर पाणी पडलं तर 2.5-3 फुटापर्यंत शेंडे आपले जे बुडाकून त्याचं जे बोंड आहे हे खूप सडल्या जातील. आणि असे बरेचसे कारणं आहेत की सुरुवातीला बेसल आपण हे शेंडा खुडल्यामुळं. आणि आपण तुम्ही आमच्या शेतात या हे झाडाला जे फळफांद्या आता आमच्या शेतकरी बरेचसे सानिध्यात आलेले आहेत त्यांना समजा माहीत आहे समजा की सांगते ती आमचा टोंगळाभर झाला, डोक्यात का कापूस झाला आणि एवढ्या एवढ्या फळफांद्या आता बरेचसे शेतकरी सांगतात. तर तुम्ही आमच्या शेतात येऊन पहा की जवळपास 48 फळफांद्या लावतो आपण त्याला.
झाडाला 48 कमीत कमी 48 फळं फांद्या झाल्या पाहिजे. आणि तुम्ही जर 40 जरी समजा फांद्या लावल्या आणि 5 जरी बोंड लावलं तर 4-25 200 बोंड सहज लागतील. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं की फळ फांद्या वाढवणं. मग तुम्ही काय केलं की 24-25 फळ फांद्यावर त्याला समजा शेंडा खुडला म्हणजे त्याचं एक कुटुंब नियोजन केलं. आणि महत्त्वाचं कसं आहे की शेंड्यालाच माल जास्त लागते, वरच्या बाजूलाच लागते. खालचा जर माल समजा सडते, खडोळ्या काय नंतर बरंचसं नुकसान होते. आणि वरचा जे माल आहे समजा जे बोंड आहे हे 100% आपल्या खिशात येणार राहते, कारण त्याला सूर्यप्रकाश मोकळ्यावर भेटते आणि वरच जास्त बोंड लागतात. तुम्ही आमच्या ते येऊन पहा, समजा वरेच एका कमरेच्यावरून 25-30 फळं फांद्या तिकडे 150 बोंड लावतो आम्ही. खालच्याला आम्ही तेवढं महत्त्व देत नाही, वरच्याला बोंड. आणि मग काय करतो की आपण त्याचा माल जास्त येणार आणि तेच नेमका शेंडा खुडतो आपण. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, मी सांगितले की सूर्यप्रकाश तुम्हाला की हे शेंडामार्फत त्याला जसं की तुम्हाला हे जे आता तुम्ही येतपर्यंत आले समजा मी आलं येतं भाषण ऐकायला समजा एक प्रकारचं. आणि मग काय आलं की आपण किंवा याचं ऐकून काहीतरी उत्पन्न वाढावं म्हणून. आणि मग हे जे कापूस आहे, हे जे जवळचा जे टोक आहे, हे पण त्याला काहीतरी भेटावं म्हणून हे त्याच्या सानिध्यात नेहमी राहते ना जिकडे सूर्य चालला. आणि म्हणून हे शेंड्यामार्फत वरचे जे टोक आहे, हे टोक म्हणजे एक माथा आहे ना त्याच्याला. आणि हे शेंड्यामार्फत काय आहेत की म्हणजे फुकटाचे सूर्यप्रकाशातून हवेतून जे काय बरेचसे घटक घ्यायचे असेल हे प्रत्येक शेंड्यामार्फत घेतात. आणि हे शेंडा पण एक होकायंत्रासारखं दिशा पण दाखवणार आहे ना ते. आणि नेमकं काय केलं की मग आपण तेच शेंडा खुडला. आणि शेंडा खुडल्यामुळं काय झालं की मग ते होकायंत्र दिशा दाखवणार नाही, सूर्यप्रकाशातून कोणतं काय अन्नद्रव्य पण घेता येणार नाही त्याला. आणि मग झाड काय होते की मग हळूहळू खराब होईल. आणि म्हणून 5 फूट म्हणजे आपण पलाटीचे शेंडा नाही खुडायचा समजा, पण आम्ही साईडच्या फळफांद्या 5 फुटातल्या खुडेल ते नंतर सांगेल तुम्हाला. आणि केमिकल जे आहे औषध आहे ते वगैरे मग नंतर मी सांगेल तुम्हाला त्याचं काही फायदे काय घाटे काय समजा. आणि म्हणून हे जे खतं द्यायचे आहे हे महत्त्वाचं आहे की रासायनिक खतं द्यायचं कसं समजणं महत्त्वाचं आहे. आता आम्ही बरेचसे पाहतो शेतात बऱ्याचशा भागातून शेतकरी येतात, त्यांना पण मी विचारलं समजा की आपण खतं कसे टाकायचे, तर पण कोणं पण उत्तर नाही दिलं. पण काय काय शेतकरी म्हणतात पिवळं पानं पडले की आम्ही खतं द्यायचं समजा. आता पिवळं पाने को वापरतील खतं द्यायचं कसं. कापसाचं झाड आहे, फक्त 4 दिवसात आपल्याला खतं कमी व्हायला की जास्त व्हायचे. रासायनिक खत देणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की एखाद्या आता कंपनी असो किंवा आपल्याला सर्व सांगतात की इतकं बेसर डोस द्या, नंतर तेवढा डोस द्या, तेवढा द्या. हे सर्व चुकीचं आहे. कसं आहे की 15 किलोमीटरला जशी भाषा बदलते तसं आपलं रानबी शेतबी आहे 3 जागी बदलते ना. आणि म्हणून आपण आपल्या शेताचे आपण शास्त्रज्ञ डॉक्टर असायला पाहिजे ना. आणि आपण आपल्याला शेतातलं समजाय पाहिजे. आता जे सुरुवातीला जर हलकं रान असेल समजा, जर असा कापूस निघल्यापासून 25-26 दिवसाला पहिल्यांदा खत द्यायचं. नंतर रान काळीचं असेल, भारीचं रान असेल तर 30 दिवसाला खत द्यायचं पहिला डोस. नंतर मग आपल्याकडं गांडूळ खत आहे, शेणखत आहे, मिरचीच बिवळा आहे, हळदीच बिवळा आहे, अद्रकाचा आहे, नंतर डाळिंब वगैरे कोणी संत्रा वगैरे काढला असेल अशा ठिकाणी गव्हाचं पण आहे. अशा जागी 35 दिवसाला पहिला डोस द्यायचा समजा. आणि उदाहरणार्थ एक 30 दिवसाला डोस समजा 10-26 खोशे पद्धतीनं 6 इंचाच्या अंतरानं 50 किलो बॅग 10-26 एक बॅग द्यायची झाडाच्या चढानं. नंतर दुसरा डोस 10-26 5 फुटाच्या फट्ट्यांना पेरून द्यायचा. तिसरा डोस एक 10-26 नंतर सल्फर 5 किलो प्लस, नंतर 10-26 मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, नंतर एक DAP 1 पोटॅश, आणि नंतर एकरी 3 फूट युरिया शेवटला द्यायचा. हे खतं द्यायचे 12-14 दिवसाच्या. आता आम्ही शेवटीला 3 बॅग युरिया एकदा देतो. आता ज्यावेळेस 3 बॅग युरिया द्यायचा आपल्याला त्यावेळेस त्या झाडाची कालावधी 85-89 दिवसाची होते. त्या कालावधीत जर तुमच्या पराठीला 70 ते 80 जर बोंडा असेल तर 3 फूट युरिया लागेल. त्याच वयाच्या पराठीला 30-40 जर बोंड म्हणजे 50-60 बोंडा असेल तर 2 पोतं लागेल. 30-40 जर बोंडा असेल 1 पोतं लागेल युरिया. आणि म्हणून हे जे खतं आपण द्यायचे कसे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता मी सांगितलेले खतं हे 30 क्विंटलच्या पुढं जाणारे आहेत समजा. म्हणजे 30 क्विंटलच्या पुढं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर एवढे खतं द्यावं लागेल समजा. पण कसं आहे की जी मी खतं सांगितले तुम्हाला एक आंधळ्याला एक काठीचा आधार आहे समजा. पण तुम्हाला ठरवायला लागणार आहे की तुमची शेती कशी आहे, तुम्ही बोंड किती लावले. जास्त बोंड लावले तर खत जास्त लागेल, कमी लावले तर कमी खत लागेल. आणि निसर्ग सर्वात महत्त्वाचा आहे की निसर्गासोबत 80% शेतकऱ्याला चालायला जमलं पाहिजे. आता मी जसं सांगितले की तुम्हाला एक आंधळ्याला काठीचा आधार आहे, पण खतं टाकायचं कसं समजण्याचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
हे जे मी खत सांगेल तुम्हाला, हे कसं रासायनिक खतं टाकायचं ओळखायचं, एवढंच जरी केलं समजा तरी तुमचा ॲव्हरेज 1.5 पटीच्या वर खूप ॲव्हरेज वाढेल आणि खर्च पण बचत होईल तुमच्यावाला. आणि म्हणून कापसाचं जे झाड आहे, तुमचं खत कितीही कमी द्या किंवा जास्त द्या, याची जे फळफांदी आहे फक्त निरोगी असा पाहिजे. हे जे आडवी फळफांदी होऊन उभी फळफांदी होऊन जे आडवी फळफांदी होती याची कालावधी 4 दिवसाची आहे. आणि मग आता एक खतं समजायचं कसं की आपण जेव्हा शेतात जाऊ समजा काही ठराविक झाडापाशी उभं राहायचं आणि त्या झाडाशी बोलायचं, म्हणजे ते झाड तुम्हाला बोलत. आणि काही वेळ ठराविक झाडापाशी जाऊन नेहमी त्याला थांबायचं आणि त्याच्याकडे निरीक्षण देऊन पाहायचं की ही जे फळफांदी इकडे लक्ष ठेवायचं की ही आडवी फळफांदी देऊन वरचा शेंडा वाढून ही आडवी फळफांदी व्हायची कालावधी आहे 4 दिवसाला. मग एक टिचूचा ढेसा म्हणजे 6 इंचाचा जर त्याचा ढेसा पडाला समजा त्या कापसाचा, तर त्यावेळेस म्हणायचं फर्टिलायझर तुमचं अति म्हणजे खूपच जास्त झालं. आणि इकडली जी आडवी फळफांदी आहे, एका टिचूवर पहा तुमच्या शेतात एका टिचूवर एक पातं, दुसरी एक टिचूवर 6 इंचावर एक, असं 3-4 पात्याच्यावर लागतच नाहीत. पण हे रेंज 10, 15, 20पर्यंत गेली पाहिजे या फळफांद्याची समजा बोंड. आणि मग समजायचं की आपलं खतं खूपच जास्त झालं. आणि नंतर फळफांद्यात जर 2च इंच बसाले म्हणजे 2च बोटं जर फळफांद्यात अंतर बसायला वरच्या डिस्टन्समध्ये, तर त्यावेळेस म्हणायचं आपलं खत कमी झालं. आणि बरोबर केव्हा म्हणायचं की एक जसे की आपली मोटरसायकल आहे, गाडी आहे समजा की जिचं मीटर असते समजा, 1 मीटर म्हणजे हे 3 इंच समजा 3च बोटं त्या फळफांद्याच्या अंतरमध्ये बसलं पाहिजे. त्यावेळेस म्हणायचं की आपलं खत बरोबर चाललं. या हिशोबानं आपण जर खतं जरी दिले तर कमीत कमी 48 फळफांद्या आपल्याला लावायच्या. सर्वात महत्त्वाचं आहे की फळफांद्यावर सर्व गणित आहे आणि म्हणून 48पर्यंत फळफांद्या गेल्या पाहिजे. या हिशोबानं आपण खताचं नियोजन करायचं. आता काही कंपन्या किंवा इतर मला शेतकरी बरेच शेतात काम असल्यावर समजा बरेचसे म्हणतात की समजा की तुम्ही म्हणाले की 30 दिवसापुढे खत द्या, आमचं रान हलका आहे, मग आमचा कापूसच वाढणार नाही 35-40 दिवसात दिला तर. आता उदाहरणार्थ पहा तुम्ही, आमच्या इकडे तरी पद्धत आहे समजा काकाचा समजा कापूस त्यांच्या परता 15-20 दिवसांना अबक आहे आणि त्याचा 15-20 दिवसांना मागून आहे. बऱ्याचशा पाहतो ना आपण, बऱ्याच शेतकऱ्याच्या मागं पुढे लावगडी होतात ना. मग एका शेतकऱ्याचा 15-20 दिवसांना कापूस अबक आहे आणि दुसऱ्यानं 15-20 दिवसांना मागून लावला. आणि त्यावेळेस ज्याचा काय सुरुवातीला जे अबक कापूस आहे ते चांगला डेव्हलप होऊन चांगल्या पद्धतीचा वाढल्या जाते. आणि नंतर जे दुसरा शेतकरी आहे त्यानं मागून पराठी लावली आहे, हे त्या शेतकऱ्याला ते पोटातच खूपते, कारण आपली कॉम्पिटिशन वाढवण्याचं खूपच आहे. आणि मग त्याचं ते काय होती की ते युरिया दे, डोसामागं डोस दे, कोणतं नाही ते सांगितलं ते टाकतात. आणि नंतर आमच्या इकडे एक पद्धत आहे समजा की मग काय होते की त्याला एका महिन्यात त्याच्या पुढं नेऊन घातल्याशिवाय दमच करत नाहीत. आणि मग एखादा कुठं आपण ज्यावेळेस बसतो एखाद्या बैठकीला, तिथं मोठेपणाने सांगतात बरेच शेतकरी, काय राजामध्ये त्या कापूस म्या त्या रामाचा 15 दिवसानं म्या परत अबक आहे, पण त्याच्या कापसानं दाबलं म्हणतात. आमच्या इकडं तर पद्धत आहे म्हणजे दाबलं म्हणतात. आता दाबलं म्हणजे काय केलं, फळफांद्या वाढल्या का, कारण डिस्टन वाढलं, फक्त हे झाडाचं डिस्टन वाढलं, फळफांद्या नाही वाढल्या, डिस्टन वाढलं. आणि डिस्टन वाढल्यामुळं काय की तुम्ही 22-24 फळफांद्या लावल्या की फटा मिळून जाते. आणि म्हणून हे डिस्टन महत्त्वाचं आहे की म्हणून फळफांद्या महत्त्वाचं आहे. म्हणून आम्हाला बरेच शेतकऱ्याचे सध्याला बरेचसे फोन येतात, आमचा कापूस पिवळा पडला, आम्ही काय करावं. आम्ही म्हणतो खतं द्या. मग त्याचं म्हणणं पडते की आता आम्हाला जाळच झालं पूर्ण, आम्हाला मधात जाताच जमत नाही. मग आपण काय करतो की खत नको तो देतो, पाहिजे तो जाळच होऊन जाते. आता आम्हाला शेतकऱ्याचे फोन येतो, आमचा कापूस डोंगळ्यात काय, कमरीत काय, 5 फूट आहे, आम्ही कोणते खतं द्यावं. आम्ही म्हणतो फळफांद्या किती आहेत तुमच्या झाडाला. कोणी म्हणते 2 हाता, कोणी म्हणते 3 हाता, कोणी म्हणते मोजल्याच नाहीत. मग आपला शेतीचा धंदा कसा परवडेल. आणि म्हणून टोंगळाभर झाड झाले असते त्यावेळेस घुटण्याभर त्याला 14 फळफांद्या असा पाहिजे, 14-15 फळफांद्या असा पाहिजे. कमराभर झाड झाल्यावर झालं की समजा 18पर्यंत, 18-20, 5 फूट ज्यावेळेस झाड होईल समजा 30 ते 32 फळफांद्या असा पाहिजे. त्यावेळेस म्हणायचं की आपलं झाड पद्धतशीर वाढायलं. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही एवढं जरी केलं समजा तरी ॲव्हरेज दुप्पट वाढणार समजा. आणि म्हणून या पद्धतीनं खतं द्यायचे. सर्वात महत्त्वाचं की खतं द्यायचे या पद्धतीनं समजा. आता आपण जी पद्धत जी लावलेली आहे या पद्धतीत भरपूर असे प्रयोग केले आहेत या पद्धतीत. आणि सुरुवातीला आम्ही 3x3 कापूस लावले, 3-1 लावला, 4-1 लावला, 6-1 लावला,
नंतर 3 बाईमध्ये समजा 8 पाकिट पण लावले आणि साईडच्या फळफांद्या पण काढल्या समजा, पण ॲव्हरेज बसलाच नाही. आणि म्हणून 1 वर्ष समजा 4 फुटानं काय केलं की मी सरसकट तासं वळले, 2 तासं लावले आणि 1 तास सोडलं, 2 तासं लावले 1 सोडलं, म्हणजे सोडलं तिथं 8 फूट झालं आणि दोन्ही तासाचं अंतर 4 फूट होतं समजा. आणि मग त्या वर्षी ॲव्हरेज खूपच वाढला, 18 क्विंटल जवळपास म्हणजे 28 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आलं त्या वर्षी समजा रिप्लॅस धरून. आणि मग काय करतो की आपण यावर्षी काय चुकलं तर दरवर्षी आपण चुका दुरुस्त करतो ना. मग त्यावर्षी काय चुकलं होतं की 4 फुटाचा फट्टा हे लवकर मिळू लागला आणि 8 फुटाचा फट्टा लवकर मिळू नाही गेला, म्हणजे मोकळा राहू लागला. आणि त्यावर्षी एवढे कापसाला बोंड लागले की पूर्ण कापूस पडला होता समजा, आणि पडल्यामुळं खूप नुकसान झालं. मग दुसऱ्या वर्षी काय केलं की ज्याला 8 आहे त्याला 7 फूट ठेवलं आणि 4 आहे त्याला 5 फूट ठेवलं, म्हणजे 8 आणि 4 12, 7 आणि 5 12 झाडं ठेवले. आणि नंतर टेलिफोन पद्धतीनं बांधून काढला कापूस ताराचा आधार देऊन. आणि नंतर त्यावर्षी असं झालं की 51 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज गेला. आणि मग असं लक्षात आलं की ह्याच पद्धतीत ॲव्हरेज वाढते समजा, आणि म्हणून याच पद्धतीत आपण ॲव्हरेज वाढायचा. आमच्या 3 पद्धती आता जर आपल्याला 1-2 वेळा जर खतं जर द्यायचे असलं, 2-4 फवारणी करायचं असलं तर आता आपण पुस्तकात पण दिलेलं आहे समजा. हो ते सांगतो ना. आणि नंतर मग काय केलं आपण ते समजा की 3 फुटात समजा 3 बाय 3 काकरं ओढायचे, 2 लावायचे, सोडायचं. याचं हे झाडाचं हे 4.5 स्क्वेअर फूटवर झाड बसते. आणि हे आपण एक फट्टा लहान एक मोठा ठेवला ना फट्टा की आपण त्याला दाबतो कसं, मी प्रयोग केला ते सांगितलं पण तुम्हाला कसे केले ते. आणि या पद्धतीत लावायचं. जर आपल्याला साधारण जर चांगली व्यवस्था जर करायची मीडियम समजा तर 4-6 या पट्ट्यात लावायचं. आणि नंतर आपल्याला जर उत्पन्न जास्त जर घ्यायचं असेल तर 5-7 या पद्धतीत घ्यायचं समजा. आता हे जे 2 तास आपण 5 फुटाला अल्टरनेट आहे समजा, एक 5 फूट झालं एक लावलं की नंतर लगेच 7 फूट लावतो आपण, परत 5 एक नंतर 7 एक या पद्धतीत लावतो. म्हणजे काय झालं की हे जे जोडओळ पद्धत एक 5 फुटाची झाली आणि डावी जी बाजूला 7 फुटाची झाली, इकडली आणि इकडली. मग हे 7 फुटाची का ठेवली समजा. आता आमच्या शेतात बरेचसे शेतकरी येतात, त्याचं म्हणणं पडते की तुम्ही 5 एक 7 एक लावताय, खूप किचकट वाटते. आणि मग तुम्ही आम्हाला 5 एक 6 एक असे या पद्धतीत लावली तर चालत नाही का. आम्ही म्हणतो चालत नाही, कारण 40 अधिक 20 असा 60% ॲव्हरेजचा फरक पडतील. याच्यात आपण त्या प्रयोगातून सिद्ध झालं. याचं कारण असं आहे, हे दाबल्यामुळं 60% 40 अधिक 20 असा 60% ॲव्हरेज वाढते समजा. आता आपण पहा, तुम्ही जर तुमच्या जर शेतात जर गेले समजा, एखाद्या बैलाने किंवा आवताने एखादं झाड थोडंसं झोपलेलं असते, थोडंसं पडलेलं असते ना, त्याला आपण शेतकरी धरून उचलून उभं करतात समजा पडलं की. पण त्याला तुम्ही बारकाईनं पहा समजा की जे झाड पडलेलं आहे त्याला फळफांद्या एका जागी 2 येतात, असे जोड फळफांद्या येतात. त्याचं बूड खूपच ठोकर होते आणि बोंडाचा आकार 1.5 पट वाढते जवळपास, खूपच बोंड मोठे होतात त्या झाडाला आणि फळफांद्या पण जास्त लागतात. आणि म्हणून आपण या झाडाला काय पाहिलं की यावर्षी समजा एक कठड केलं समजा, आणि त्याच्या जवळचं एक चांगलं झाड आणि हे झाड पडलेलं, याची वेचणी ज्यावेळेस अलग केली तेव्हा त्या पडलेल्या झाडाचा 60% ॲव्हरेज जास्त निघाला. मग दुसऱ्या वर्षी काय केली की सलग आपण एक वळ समजा 7-8 तासाची समजा या 5 फुटात असे लावले, तासं लावले आणि नंतर 2 बाजू मोठ्या ठेवल्या ना. नंतर एका वळीत काय केलं की आपण उभ्याला उभं ठेवलं ते झाड, आणि नंतर हे 5 फुटातून हे झाडं आपण एका पंजानं आपण असे दाबले 7 फुटाकडे, हे झाड इकडं आणि हे झाड इकडं, म्हणजे या दाबल्यामुळं समजा हे चालल्यामुळं. त्याच्यामुळं नंतर मग परत वेचणी केली तर नंतर परत 60% ॲव्हरेज वाढला त्याच्यावाला. जसं की 1 किलो निघत असेल तर त्या 1600 ग्रॅम कापूस निघाला. मग आपण हे का निघाला समजा एवढा ॲव्हरेज, याचं कारण काय. मग आपण बारकावी शोधले समजा त्याच्यावाले, तर मग लक्षात आलं की हे उत्पन्न वाढण्यामुळं याच्यामुळं काय उत्पन्न वाढते. याचं कारण कसं आहे की ज्यावेळेस आपण झाड असं पडलं आवताने किंवा बैलाने किंवा आपण ज्यावेळेस दाबतो झाड असं की लगेच याचा दुसऱ्या दिवशी शेंडा असा हे वाकते, इकडे बुडाकडे येते. तुमचा ऊस असा जर इकडे पडला तर ऊस असा परत बुडाकडे वाकत येते, आणि त्याच प्रकारचं झाड आहे हे. असं झाड पडले की परत याचा शेंडा असा वाकल्या जाते. आता वाकल्यामुळं काय होते की हे जे जसं की आता आपण इथं 100-200 लोक या दरवाजातून हॉलमधून जायचं असलं की वेळ लागते ना, तसं आहे तर वाकल्यामुळं काय झालं की एक दरवाजा तयार झाला, आणि मग याचा जे प्रवाह जे चालणार असते वरे याला अडथळा निर्माण झाला. मग काय झालं की 70% प्रवाह इथं जागेवर थांबते आणि 30 ते 35% प्रवाह पुढे चालते समजा थोडं, आणि हे प्रवाह इथं थांबते. मग काय होते की सतत प्रवाह त्याचं मुळाचं सालीद्वारे जे अन्नद्रव्य घेणारं सतत रोजच त्याचं काम चालू असते ना. आणि मग काय होते की हे जे प्रवाह
जसं की आपण एखादं रस्त्यात माणूस किंवा एखादी गाडी जर थांबली तर आपल्याला असं बगल देतो का, त्या पद्धतीचं काय होतं की हे जे प्रवाह आहे समजा याला पुढं येतं, हे प्रवाह थांबलेला आहे ना तर याच्यामुळं काय आलं की हे प्रवाह याला पुढं जाताच जमत नाही आणि जाता येत नसल्यामुळे काय आलं की हे जे इकडं आहे का हे जसं की एक डायवर्ट होऊन जाते, वर न वाढता इकडं फळफांद्यात ताकद लावते. मग आमच्या शेतात येऊन पाय एक एक फळफांदी 5 फुटाची म्हणजे एक झाड तयार होते. ही मोठी फळफांद्या पण वाढतात आणि एका जागी असे 2 पण फळफांद्या लागतात आणि ही जी फांदी आहे समजा मालाची याला असे तापट टिपट पण बोंड लागतात. एक बोंड जरी पडलं आमच्या शेतात पहा की त्याचं असे 3 निघतात, त्याच्या जागी 3 देते आणि एकही जागी समजा आमची खांडणी रिकामी राहत नाही, प्रत्येक जागी बोंड असतेच. समजा एक पडलं तर 2 तरी राहतेच त्याचं आणि डबल पण पाता येते पूर्ण. आणि ह्यामुळं काय झालं 40% ॲव्हरेज वाढला या डबल बोंडामुळं. बुडाची साईज पण वाढते, रिफ्लॅक्स खूप चांगला येते आणि बोंडाची जाडी पण बोंड येऊन पहा तुमच्या साधारण शेतकऱ्यापर्यंत आमची 1.5 पट बोंड असते समजा, ठोकर बोंड होते. त्याच्यामुळे त्याचं वजन बी वाढलं. ते काय झालं की डायवर्ट झाल्यामुळं आणि 40% तो ॲव्हरेज वाढला आणि 20% ॲव्हरेज कुठं वाढते की आपण पाहतो की बुरशीसाठी आपण खूप फंगीसाईड समजा खूप औषधं टाकतो, नेटिव्ह टाकतो, हेडलाईनसारखे टाकतो, खूप औषधं टाकतो आणि तरी बी पातं पडतेच. आता पातं का पडते हे मी नंतर सांगेल बी तुम्हाला. मग तरी पण आपल्याला पाहतो तर पातं थांबते का, पडायचं तेच पडते. कारण तुम्ही रोज जरी त्याच्या त्या पात्यात औषध जरी बुडवलं आणि काढलं तरी ते पातं पडते. याचं कारण कसं जास्त म्हणजे अलगच आहे समजा. आणि म्हणून मी सांगतो की जे पातं आहे समजा याला बुरशीचं जे आपलं फूल जे गळणार आहे याला विलाजच नाही. पण आपण या पद्धतीत काय आलं की हे झाड ज्यावेळेस आपण असं बागवलं त्याच्यामुळं काय झालं की या झाडात खूप ताकद आली आणि आमच्या शेतात येऊन पहा समजा ते एवढं जरी बोंड असलं फुटाय जरी झालं तरी त्याला जे पाता असते समजा फुलं त्याला सरकच घेऊन निघते, त्याला फुलं पण आता आजही आमच्या शेतात पहा असं फुलं. मग या झाडात एवढी ताकद असल्यामुळं काय होईल की त्या फुलाला घेऊन सरकत चालते पुढं आणि म्हणून 98 ते 100 म्हणजे 98 ते 95% याच्यात बुरशी कंट्रोल होती. म्हणजे 40 अधिक 20 असं 60% ॲव्हरेज फरक पडते समजा. आणि म्हणून या पद्धतीतच या दाबल्यामुळं ॲव्हरेज वाढते समजा. म्हणून 3-6 4-6 या पद्धतीला आपण लावतो. आता ही जी पद्धत आहे या पद्धतीत आपण भरपूर प्रयोग केले. हे पद्धतीत ॲव्हरेज का वाढते समजा. या पद्धतीत जसं की 3x2 लावल्यासारखं आहे, 3 दुनी 6 स्क्वेअर फूट किंवा 4x1.5 लावतो आपण, 4 6 स्क्वेअर फूट किंवा 6x1 लावल्यासारखं आहे समजा. या पद्धतीत झाडाची संख्या भरपूर वाढते. या पद्धतीत ड्रिपचा खर्च कमी येते, बांधणीचा खर्च कमी येते. याच्यात सूर्यप्रकाश प्रत्येक पान फोटोशन करण्याची क्रिया जी आहे समजा प्रत्येक पान कामोकामी असते. या पद्धतीत दाटण होत नसल्यामुळं पांढरी माशी वगैरे याचा आपण प्रादुर्भाव होत नाही आणि कमी पाणी असेल तर एक आड पाणी दिल्यास आपण त्या पद्धतीत समजा आपण या पद्धतीतच म्हणजे उत्पन्न वाढते. म्हणून याच पद्धतीत आपल्याला उत्पन्न वाढणार आहे. मी तर सांगतो की काही दिवसाला एक क्रांती होईल असं वाटे समजा. तर पण असं तुमचं बी सहकार्य पाहिजे समजा आणि आपल्या पद्धतीनं असे ॲव्हरेज घ्यावं आणि या पद्धतीत शेतकऱ्याचं भलं व्हावं म्हणून मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातो आणि काही बरेचसे शेतकऱ्याचे गट पण असतात. त्या गटापर्यंत समजा येण्या जाण्याचं तिकीट घेत असतो, बाकी कन्सल्टिंग वगैरे काय नसते. तर आणि मी भरपूर जागी जात असतो समजा. तुमचे जर गट वगैरे होत असतील तर मी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत राहील समजा. आता म्हणून ही जी याच्यातच समजा या दाबण्यामुळे ॲव्हरेज वाढले समजा. आणि आपण आता हे जे कापसाचे जे पीक आहे हे खूपच नाजूक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. मी तर म्हणतो या कापसाच्या पिकावर एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा एखाद्या शेतकऱ्याने याच्यावर बारकाईने नाही पाहिलं आणि म्हणून कापसाचे जे पीक आहे समजा याच्यात बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे. कापसाचं पान खूप नाजूक खूप सेन्सिटिव्ह आहे. कापसाचं पान कसं असावं, एक पोपटी कलरचं पान असायला पाहिजे. पान थोडंसं लहान असलं पाहिजे, एकदम पतला असलं पाहिजे कागदाचं. असं जर हातात जर धरलं पान आपल्याला समजा तर असं ते लपकलं पाहिजे, मोडलं नाही पाहिजे. तेव्हा म्हणायचं की आपलं पान चांगलं आहे. पण आपल्याला कसं आहे की एक टिचूची टेच पडायली असते आणि मग आपण दुकानदाराला सांगतो की आमचा कापूसच वाढवणं एखादं टॉनिक वगैरे द्या म्हणून. मग त्यांनी एखादं टॉनिक वगैरे दिलं की लगेच 4-6 दिवसात आपला कलर कापसाचा जे कलर आहे एकदम डार्क कलर होऊन जाईल, काळा टक होईल जाईल. आणि मग आपण म्हणतो काय जोरदार टॉनिक आहे समजा, आपण हे टाकतो आणि 5-6 शेतकरी आपण सोबती करतो समजा. याचं कारण असं आहे डार्क पडण्याचं आणि केमिकल औषध जे सांगितलं तुम्हाला की कोणतं न पडण्याचं. याचं कारण कसं आहे की कापसाचं पान तुम्हाला तर सांगितलंच मी,
नंतर एक पान डार्क काळा कलर पडलं. कापसाचं पान नाजूक खूप सेन्सिटिव्ह आहे. याचं कारण कसं आहे की उदाहरणार्थ समजा लिओसिल आहे, 50-60 मिली लिओसिल आम्ही सोयाबीनवर मारतो, सोयाबीन वाढायचं थांबत नाही, गव्हावर 50-60 मिली मारतो, तुरीवर मारतो 40-50. समजा हार पीक आहे की सोयाबीन पण आपलं लिओसिल 50-60च्या पुढं टाकावं लागते. आणि कापूस असं पीक आहे की 2 मिली काय लिओसिल मारलं की जागेवर थांबते, वाढायचं थांबते. आणि 5 मिली जर मारलं तर जागेवरच पातं मोजून घ्या त्याच्यावर. मग आता सांगा की तुम्ही 2 मिली कोठं आणि 60 मिली कोठं, किती तफावत आहे. मग आपण एवढं नाजूक पीक असल्यावेळेस आपल्याला सांगितलं जाते की वर खताच्या फवारण्या करा, चमत्कार टाका, लिओसिल टाका, टॉनिक वगैरे टाका समजा. मग यामुळं काय झालं की त्याचा पानाचा जे कलर आहे समजा डार्क काळा झाला. हे काळा काऊन होते की नंतर काही दिवसानंतर काय होते की त्याची पानं हातं आपण तुम्ही हातात धरून पहा असं त्याला वाकवा असे कडकडं मोडून जाते, तुकडे तुकडे पडते. कारण काय झालं की त्याचे पानाची जे साईज आहे हे खूप जाड होते. आणि जाड झाल्यामुळं काय होते की जे काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे काही घटक घ्यायचे ते घेता जमत नाही. उदाहरणार्थ आपण जसं म्हणतो की जे संश्लेषण करण्याची क्रिया आहे हे मंदावते आणि झाड मग हळूहळू खराब होते. आणि म्हणून कापसावर कोणतंही समजा मायक्रोन्यूट्रन्स असो किंवा इतर कोणतंही आपलं टॉनिक वगैरे अजिबात चालत नाही. आता आम्ही 4 वर्षापासून सांगतो की कापसावर टॉनिक चालत नाही, पण आता या वर्षात तरी शास्त्राने सांगायले बरेचसे की कापसावर टॉनिक चालत नाही म्हणून. आणि म्हणून आपल्याला जर कापसाला कोणते ह्युमिक असेल, मायक्रोन्यूट्रन्स असेल, कोणते टॉनिक वगैरे असेल समजा की कसं आहे की कापसाचे जे पान आहे पानाद्वारे 10%च खतं ओढतात आणि 80% मुळाद्वारे ओढतात. आणि म्हणून आपल्याला जर कोणतं काही खतं वगैरे विद्रव्य वगैरे कोणती जर टाकायची इच्छा जर झाली असेल तर समजा मुळाद्वारे आपण खतं ड्रिचिंग वगैरे टाकू शकता समजा. आणि आता बऱ्याचशा गोष्टी आता माझा नंबर पण घ्या समजा. रिप्लेसचं तर आता मी थोडंसं सांगतो, मला तर खूप वेळ लागेल समजा. तर तुम्हाला जर रिप्लेस घ्यायचा असेल तर माझा नंबर बी राहू द्या तुमच्याकडं. मग रिप्लेस कसा घ्यायचा नंबर लिहून घ्या आपण. हो घ्या नंबर 9527 820 875. 820-850. अमृतराव देशमुख. अमृतराव देशमुख, अमृतराव देशमुख, तालुका महागाव, मुक्काम पोस्ट आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आता आमची जी पराठी आहे 12 समजा मेपर्यंत जुलमं उपटावं लागते. लाल वगैरे कधी होत नाही समजा, माल चालूच राहते. आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं पडते की ड्रीप टाकला की ॲव्हरेज वाढते. 9527 हो 9527 820 875. अमृतराव देशमुख, मुक्काम पोस्ट आंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. माहूरच्या जवळ आहे बरोबर ना? माहूर जवळ आहे. म्हणजे माहूरला गेला तर आणि कापूसच नाही तर भुईमुग असेल कोणते असेल तर मला फोन करत राहा. अगदी माहूरच्या जवळ साहेबांचं गाव. हो कधी भेटू. जर आपल्याला काही प्रश्न हो माहूर पासून जवळच आहे आणि आले म्हणजे बरंचसं समजेल समजा. जर पाण्यात नक्की विजिट करा या ठिकाणी, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. 15 किलोमीटर. 15 किलोमीटर. आता आपल्याला ड्रीप कापूस असं पीक आहे समजा की याला तिन्ही पाणी असा पाहिजे. एक ड्रीप बरसातीला ड्रीपचं पाणी असा पाहिजे, नंतर आता यावेळेस पटपाणी असा पाहिजे आणि ज्यावेळेस रिफ्लॅश घेतो त्याला स्प्रिंकलरचं पाणी असा पाहिजे त्यावेळेस. आता आपण ज्यावेळेस ड्रीप टाकली म्हणजे ॲव्हरेज वाढते असं नाही, पण ती ड्रीप कशी टाकली पाहिजे म्हणजे ॲव्हरेज वाढेल हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता आपलं उन्हाळी समजा ज्यावेळेस भर उन्हात मेमध्ये ज्यावेळेस आपण कापूस लावतो आणि ड्रीपचं पाणी देतो आपण, त्यावेळेस मला बरेच शेतकऱ्याचे फोन येतात, आमचा कापूस पिवळा पडून लाल व्हायला आणि झाडं वाळायला सुरुवात व्हायली, झाडंच वाढणं झाली. याचं कारण कसं आहे की ज्यावेळेस आपण ड्रीप जे टाकायची आहे ज्यावेळेस मेमध्ये राहते आपल्याला कापूस आणि जे पहिला थेंब पडते त्याच्या बुडालाच जाते समजा. म्हणून काय होते की जे बारीक ज्यावेळेस कवळं जे पीक असते त्याची जे साल कवळी असते एकदम नाजूक असते ना, त्यावेळेस ते का आपण दुपारा आपण त्याला पाणी देतो, कारण ते साचलेलं पाणी असते सुरुवातीचं त्या ड्रीपच्या नळ्यात. आणि नंतर मोटर चालू केली की नंतर जे काय ऊन जे पाणी असते गरम असते त्या सालीद्वारे खाली मधात जाते आणि नंतर मग काय होते की जे झाड थोडंसं मोठं झालं की नंतर पिवळं पडायला सुरुवात होते, नंतर लाल होते आणि अशी झाडं वाढतच नाहीत.
आणि मग बरेचसे कंपनीचं बियाणं बोगस म्हणतो आपण, बरेचशा पेपरला वाचतो आणि नंतर मग त्यांना काय होते. म्हणून काय झालं की जे पाणी द्यायचं आहे लहानपणी समजा जे 10 ते 15 दिवस रात्रीला पाणी द्यायला पाहिजे किंवा एकदम उन्हाच्या अगोदर 10 म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी द्यायला पाहिजे. नंतर जसं जसं पीक मोठं व्हायलं तसं तसं ड्रीप मधात घ्यायला पाहिजे. 1 फुटाचं जर झालं समजा झाड तर 1 फूट घ्यायला पाहिजे आणि अशा वेळेस समजा मध्ये एकदम फट्ट्यातच टाकायला पाहिजे समजा. आणि बरेच शेतकरी पाहतो आपण की ते एकदम बुडालाच राहते आणि नेहमी पहिलं पाणी त्या बुडाला, पहिलं पाणी बुडाला, नेहमी पाणी असल्यामुळं काय होते की नंतर त्याचं पाणी होऊन काय होते की असं जर झाड दाबलं तर असे बुरशी येते, असे पांढरे असे ढिबऱ्या पण पडते, ढिपक्या पडतात अशा दाबलेल्या झाडाला. आणि मग काय होईल की त्याचा अर्धचे काय सालीद्वारे अन्नद्रव्य जे दाणार ते सालीला ते बुरशी येईल आणि नंतर 200-300 साल त्याची खराब होऊन जाते समजा आणि पाहिजे तसा कापूस वाढत नाही. दुसरी गोष्ट कसं आहे की जे मुळा आता समजा 25-28 दिवस फक्त ते मुळा समजा जवळ राहतात कापसाजवळ आणि नंतर हे जे तंतू मुळा समोर चाललेले असतात आणि नंतर काय आपलं बुडाला पाणी पण राहते आणि मग नंतर त्या ड्रिपचं पाणी त्या फट्यात राहत नसल्यामुळं ते ऊन पडल्यामुळं काय होते की रान खूप उलते आणि मग मुळ्या खूप तुटतात आणि खूपच नुकसान होते. मग लाल्या वगैरे पण कापूस शेती होते म्हणतो आणि म्हणून हे ड्रीप मधात त्या फट्यात टाकायची. आणि याच्यामुळं काय आलं की आपण विद्रवी जे खतं वगैरे कोणी देत असेल समजा तर त्या मुळ्याच्या सानिध्यात पडून कापूस चांगला राहील म्हणून ड्रीप अशा पद्धतीत द्यायचं समजा. आणि मग जसं की उन्हाळी पण आहे पाणी देतो आपण ते रिप्लेसला. आता तुम्ही प्रश्न आता खूप लांब आहे समजा, विषय खूप मोठा आहे आणि वेळ थोडासा कमी आहे आणि वेळचं बंधन आहे थोडंसं. तुम्ही जर वाटल्यास काही प्रश्न असेल सांगा, मी सांगेल तुम्हाला. हां हे जे झाड जे लागवड आहे मधातली जी आहे ती कशी ठेवायची, म्हणजे पूर्व पश्चिम ठेवायची जास्त उत्तर दक्षिण ठेवायची? आपण जे लागवड करतो ना हे काकडे जे पाडतो उत्तर दक्षिणच पाडतो ना हां आणि मग उत्तर दक्षिणच आपण लावत चालतो ना. हे प्लॅन टू प्लॅन 1 फुटावर लावायचं, 1 फुटावर लावायचं. पण काय शेतकऱ्याचं म्हणणं पडते की मग तुम्ही आम्हाला झाडं उपटा लावता 1 फूट न लावता 2 फुटावर लावले चालत नाही का. आता कसं झालं की त्याचं नरग्याचं झाड उभाट झाड खूप बोगस जर झाड आलं समजा तर 2 फुटावर जर झाड झालं तर त्यातलं एक जर उपटलं तर अंतर काय होईल 4 फुटावर जाईल ना आणि म्हणून 1 फुटावर लावा पाहिजे. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम 4 फुटाची ठेवायला. आपण उत्तर दक्षिण काकडं वळतो की नाही, हे झालं ना उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम जे आहे ते 1 फूट 1 फूट. आणि मग पूर्व पश्चिमची जी हे डिस्टन्स आहे ते किती ठेवायला पाहिजे? मी सांगितलं तसे झाडं काढायची त्या हिशोबानं समजा. आणि एका एकरात कमीत कमी 5,000 झाडं बसवावं पाहिजे. 2-2.5 हजार जरी झाडं गेली तरी याच्यात झाडात 7,200 झाडं बसतात ना. झाडाचं जे डिस्टन्स आहे प्लॅन टू प्लॅन 1 फूट लावायचं. नंतर ते झाडं विरळून काढायचे थोडीशी 1,500 झाडं. किती आपण हे कसं करतो की उत्तर दक्षिण सरण्या पाडतो आहे का ना. हां 5 फूट 7 फूट आपण अशा सरण्या पाडतो समजा. आणि पूर्व पश्चिम असं जे अंतर आहे ना ते 1 फुटावर प्लॅन टू प्लॅन 1 फूट 1 फूट. हो पण बी किती? बी एकच बी टाकायचं, एकच बी, सिंगल बी. बरं मला एक सांगा, आता 3 वर्ष झाले आमच्याकडे, आम्ही पराठी घेत आहे त्या शेतामध्ये, तर 4थ्या वर्षी पण घेऊ शकतो का? होता असतोवर आपल्याकडे जर बाकीचं जर रान असेल जास्त भरपूर शेती असेल तर अल्टरनेट करायला पाहिजे. इथं प्लॉटी घेतली तर दुसऱ्या वर्षी घ्या नाही पाहिजे. आमच्याकडे 20 एकर शेती आहे तर 10 एकर कापूस लावा पाहिजे, इतर पीक 10 एकर लावा पाहिजे समजा, आलटून पलटून लावा पाहिजे. आता ह्यावेळेस तर आम्ही तर पूर्ण कापूसच लावलेला आहे 3 वर्षापासून. तुम्हाला माहित होतं काय की यावर्षी भाव जास्त राहणार अजून? फायद्यात आहात तुम्ही. तर पुढल्या वर्षी पण लावू शकतो का आम्ही? आम्ही तुमच्याच तंत्राने लावतो आम्ही. तर लावायचं मी काय हरकत बरेचदा नाही तुम्हाला समजा. फोन केलेला आहे सर. नाही बरोबर वाघमारे चालतंय. म्हणून बरोबर बरेचदा फोन लावायचं जर असेल आपल्याला तर हो. ते 2 ट्रॅक्टर शेणखताची तयारी ठेवायची. तर किती वर्ष लावू शकता? आमचं 8 वर्ष झाले कापसावर कापूसच आहे. हो का? हो पावसाळ्यात खत द्यायचं. सांगतो. हॅलो, आता कसं आहे तणनाशकाबद्दल मी तर जास्त बोलतच ना. कारण कसं आहे की मी सांगेल तुम्हाला तणनाशक टाकूच नका पण तुम्हाला त्यावेळेस मजूरच भेटणार नाही आणि मग ते सर्व शेत तुमचं निंदायचं जाईल, नुकसान खूप होईल समजा. आणि म्हणून तुम्ही जर म्हणसाल की तणनाशक टाकल्यामुळं फायदा की घाटा जर म्हणलं तर मी थोडा घाटा आहे म्हणून सांगेल. हॅलो,
ते आता घाटे भरपूर आता मग हॅलो? सांगायचं. हॅलो सर, एक मिनिट विचारतो की हे लावण जी आहे तुमची 1 फुटावरची, हं. ही उत्तर दक्षिण 1 फूट राहील का? आपण काय करतो की काकडं जे हातं ना हे उत्तर दक्षिण पाडतो आणि ही जी झाडाचं अंतर आहे पूर्व पश्चिम आहे ना आता. हां 7 फूट. हं. हं. नाही आपली पद्धत कशी आहे, एक 5 फुटाचा सर आहे, एक 7 फूट आहे. आम्ही काय करतो की एक तर 2 आवतं ठेवा पाहिजे काकरवडाला, किंवा काय करायचं की आपण जे दोरीवर लागवड करतो का 2 आम्ही मजूर हाती 2 5 फुटाचे काटकं करतो आणि 2 7 फुटाचे. मग आपण जे मिरच्याची पहिली लागवड जे करत होतो का त्या पद्धतीनं काय करायचं की 5 फूटचे नाही इकून दोरी टाकायची नाही इकून टाकायची आणि बाया मधात लावून त्या दोरीवर लावायची, नंतर 7 फुटाचं काटूक टाकायचं, नंतर 5चं, असं करत लागवड करत राहायची. यामुळं काय होईल की काकर आपण ज्यावेळेस बैलांना पाडतो जर एखादं जर मोठं जर पाणी जर पडलं समजा तर कुठं वाढल्या जाते कुठं गाळल्या जाते. आणि या पद्धतीत काय आहे की 98% म्हणजे होता असतो, सांधायचंच काम नाही. आम्ही बैल असून असं दोरीनं लावत असतो. सर शेणखत साधारणतः केव्हा टाकायचं? मी सांगितलं ना की ज्यावेळेस कापूस असो का इतर पराठी असो समजा की 2-2 पानं ज्यावेळेस होतील आपल्या पराठीला त्यावेळेस टाकायचं 2 पानं. 2 पानं. कारण त्यावेळेस ते आपण जे शेणखत तयार केलेलं आहे ना त्याच्यात जीवाणूची संख्या भरपूर वाढलेली आहे. ही जीवाणू जिवंत राहण्यासाठी त्याच्यात वल असा पाहिजे. मग आपल्याला वलच जर नसली तेवढे जर मेमध्ये जर एवढं शेणखत टाकलं समजा तर त्यातले जीवाणू काहीच राहणार नाहीत. मी बरेचसे शेतकरी पाहिले की एवढं शेणखत आपण जीवाणू तयार करतो आणि त्याच्यात रासायनिक खत मिसळून पिन देतात, ते चुकीचं आहे. हा एक ते सूचना झाडाच्या या ठिकाणी मुळाशी- आलेली आहे, झाडाच्या आयोजकांनी मुळाशी सूचना आलेली टाकायचं की आहेत, कसं? बराच वेळ झालेला आहे. हे जे माननीय- 5 फुटाचे जे फट्टा आहे समजा हा जे फट्टा कार्यक्रम आहे लवकरात लवकर आटोपता घेण्यात येत आहे. माननीय गडकरी साहेबांच्या सूचना तिकडून आलेल्या आहेत, बराच वेळ झालेला आहे. एकच फक्त घ्या आपण प्लीज प्लीज. शेवटचं सर, झाडाच्या मुळाशी खत टाकायचं शेणखत की असं मधात जे टाकायचं? 5 फुटाचे जे फट्टा असते हो का हो. त्यांना काय करायचं की असं मधात टायपिंग केल्यासारखं टाकायचं अच्छा. आणि मग आपली वखरपाळी जेवढी पास आहे तेवढंच त्या याच्यात टाकायचं आणि वखरून द्यायचं म्हणजे माती आड झालं पाहिजे. थँक्यू सर. हवं तर काय